नमस्कार. या शासनानं जे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा गेल्या वर्षी 2 वर्षांपूर्वी राबवलं, त्याच्यामध्ये अनेक शाळांमध्ये आमूलाग्र बदल झाला. अनेक शाळा हिरिरीने भाग घेतल्या. हे जे स्पर्धा आहे ते वर्षभरातल्या कामावर अंतिमरित्या वर्षाच्या अखेरी ही स्पर्धा पुढे सुरू करावी अशी माझी एक नम्र विनंती आहे. दुसरं, शाळेचा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर. त्यामुळं शाळेचा परिसर स्वच्छ आणि सुंदर राहिला तर मुलं रमतील आणि मुलं आनंदायी शिक्षण घेऊ शकतील. त्याचबरोबर वेगवेगळे जे उपक्रम घेतले जातात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या स्पर्धा आहेत, रांगोळी स्पर्धा असू दे, पोस्टर स्पर्धा असू दे, रंग स्पर्धा असू दे, त्या शिक्षण विभागामार्फत आयोजित करून त्यांना काही बक्षीस नाही दिलं चालेल तर एक प्रमाणपत्र तर शिक्षण विभागामार्फत दिलं गेलं पाहिजे. त्यामुळे मुलांना प्रोत्साहन वाटेल आणि शाळेचा मुलांच्या मध्ये शाळेमध्ये आनंद व्यक्त होईल. त्याचबरोबर या सगळ्या स्पर्धाच्या माध्यमातून तालुक्यावर, जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर नुसतं प्रमाणपत्र जरी या विद्यार्थ्यांना मिळालं तरी सुद्धा ते अधिक विद्यार्थी त्यामध्ये जास्तीत जास्त सहभागी होतील. याचबरोबर मुला-मुलींना जे 14 ते 18 वयोगटातली जी मुलं मुली आहेत त्यांना समुपदेशन करणं गरजेचं आहे. त्यांचे शारीरिक आणि मानसिक मध्ये जे बदल होत असतो आणि त्याचा अभ्यासावर जो परिणाम होतो त्याच्यामध्ये समुपदेशनाची टीम तयार केली गेली पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त म्हणजे शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यापासून प्लास्टिक मुक्ती असू दे, वर्गाचा परिसर स्वच्छ असू दे, वर्गाच्या बाहेरचा परिसर स्वच्छ असू दे, याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी जे जे उपक्रम राबवले त्याच्यामध्ये ऑनलाईन त्याच्यामध्ये नोंदणी करून घ्याव्यात आणि ते पोर्टल एक विकसित करावं की जे सहशाली उपक्रम वेगवेगळ्या शाळेमध्ये राबवले जातात त्याचे एकत्रीकरण व्हावं आणि त्याचा सगळ्या शाळांना, इतर शाळांना सुद्धा उपयोग व्हावा. या अशा अनेक योजना नवनवीन राबवण्यात याव्यात जिथून शासनाला खर्चही करायला लागणार नाही पण विद्यार्थ्यांची मात्र प्रगती होऊ शकेल. कौशल्य विकासावर आधारित, त्याचबरोबर तंत्रज्ञानावर आधारित सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धा शाळेमध्ये आयोजित करण्यात याव्यात आणि या सर्व स्पर्धेच्या माध्यमातून सगळ्या शाळा आणि विद्यार्थी आणि शाळेचा परिसर आनंददायी आणि उत्साही होईल. मी परत एकदा हा प्रोग्राम या शाळेच्या शिक्षण विभागाने आयोजित केल्याबद्दल मंत्री महोदयांचा, सर्व टीमचं, सर्व अधिकाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद.